वेलकम स्टुडंट्स. आज आपण पेपर फर्स्टमधला 4th चॅप्टर बघणार आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. 11thला आपण याचे बेसिक कन्सेप्ट्स बघितले ते, पण तरी पण आपण त्या फॉर्म्सची थोडीशी रिव्हिजन करू. फर्स्ट आहे त्याच्यात डिस्टन्स फॉर्म्युला. आपण 2 पॉईंटमधला सपोज जर एक लाईन कन्सिडर केली, x1 y1, बी पॉईंट आहे तुमचा x2 y2. तर ह्या 2 पॉईंटमधला डिस्टन्स कसा फाइंड करतो आपण? डिस्टन्स ए बी इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट आहे तुमचा सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला 2 टाईप्समध्ये. फर्स्ट आहे तुमचा इंटरनल डिव्हिजन आणि सेकंड आहे तुमचा एक्सटर्नल डिव्हिजन. सपोज ही जर लाईन आपण कन्सिडर केली, ह्या लाईनवरती 2 पॉईंट आहे x1 y1 आणि नेक्स्ट पॉईंट x2 y2 आणि p पॉईंट डिवाइड होतोय a आणि b ला m:n रेशिओनी. तर आपला इंटरनल डिव्हिजन काय येणार आहे? mx2 इंटरनल डिव्हिजन येणार आहे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, तसंच my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आणि नेक्स्ट आहे तुमचा एक्सटर्नल डिव्हिजन. एक्सटर्नल आणि इंटरनलमध्ये फक्त डिफरन्स काय? प्लस आणि मायनसचा. दुसरा फॉर्म येणार आहे तुमचा mx2 मायनस nx1 अपॉन m मायनस n आणि my2 मायनस ny1 अपॉन m मायनस n. नेक्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा सेंट्रॉइड फॉर्म्युला. जर आपण एखादं ट्रायंगल कन्सिडर केलं आणि 3 व्हर्टायसेस आपले ए x1 y1, नेक्स्ट आहे बी x2 y2 आणि थर्ड आहे सी x3 y3 आणि सेंट्रॉइड आहे जी x आणि y. तर आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला येतो x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 अँड y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. काही फॉर्म्स बघितले होते आपण 11thमध्ये. त्याच्यात फर्स्ट फॉर्म आहे तुमचा स्लोप पॉईंट फॉर्म. त्याच्यामध्ये एखादी जर आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर केली आणि स्ट्रेट लाईनवरती हा पॉईंट जर घेतला आपण x1 y1 आणि हा झाला तुमचा स्लोप m. आपण स्लोपला m ने डिवाइड करतो. स्लोप माहिती आहे आणि पॉईंट माहिती आहे, तर आपला स्लोप पॉईंट फॉर्म काय येतो? y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. नेक्स्ट फॉर्म आहे आपला 2 पॉईंट फॉर्म. जर स्ट्रेट लाईनवरती 2 पॉईंट्स दिलेले असतील, इफ वी कन्सिडर ए स्ट्रेट लाईन आणि ह्या स्ट्रेट लाईनवरती जर 2 पॉईंट x1 y1 आणि x2 y2 दिलेले असतील, तर आपला 2 पॉईंट फॉर्म येणार आहे y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. नेक्स्ट फॉर्म आहे आपला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. जर आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर केली आणि हा झाला तुमचा स्लोप सी इंटरसेप्ट आणि हा झाला तुमचा स्लोप, तर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म काय येईल? y इक्वल टू mx प्लस सी. तसाच नेक्स्ट फॉर्म आहे आपला डबल इंटरसेप्ट फॉर्म. जर आपण सपोज आपण ही कन्सिडर केली एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि ही एक्स आणि वाय ॲक्सिसला ही लाईन कट होते. एक्स इंटरसेप्ट आहे आपला ए आणि 0, तसंच वाय इंटरसेप्ट येईल आपला 0b. तर डबल इंटरसेप्ट फॉर्म काय येतो? एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 0. आणि आपला जनरल फॉर्म ऑफ लाईन काय? एक्स प्लस जनरल फॉर्म एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. आपला हा जनरल फॉर्म ऑफ लाईन आहे. आणि लाईनचा स्लोप कसा काढतो आपण? स्लोप इक्वल टू मायनस ए अपॉन बी. मायनस ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ, मायनस म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. याच्यावरून आपण स्लोप काढतो.
आणि कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे ए आणि कोएफिशियंट ऑफ वाय किती आहे बी, म्हणून स्लोप इक्वल टू -a/b. नेक्स्ट फॉर्म आहे आपला कंबाइंड किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स. ह्या चॅप्टरमध्ये आपण नव्याने शिकणारे कंबाइंड किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स. त्याच्यासाठी आपण दोन लाईन्स कन्सिडर करणार आहे. सपोज ही फर्स्ट लाईन आहे यू आणि ही सेकंड लाईन आहे व्ही. आणि यूला आपण कन्सिडर करणार यू इक्वल टू घेणार आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 आणि व्हीला घेणार आहे आपण a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. हे दोन लाईन्स कन्सिडर करणार आहे. मग याचं इक्वेशन काय येणार आहे यू व्ही इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स कंबाइंड किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स यू इक्वल टू 0 आणि व्ही इक्वल टू 0. जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन काय येणार आहे तुमचं यू व्ही इक्वल टू 0. नेक्स्ट फॉर्म बघणार आहे आपण होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहे डिग्री ऑफ अ टर्म आणि होमोजिनियस इक्वेशन. आता फर्स्ट आपण बघणार आहे डिग्री ऑफ ए टर्म. डिग्री ऑफ ए टर्म म्हणजे काय सम ऑफ इंडायसेस of all variables. Sum of indices of all variables in a term is called degree of a term. Sum of indices of all variables in a term is called degree of. आणि त्याच्यासाठी आपण कन्सिडर करणारे एक इक्वेशन. सपोज जर हे इक्वेशन बघितलं आपण x² प्लस 3xy मायनस 2y² प्लस 5x प्लस 2 इक्वल टू 0. आपण डिग्री ऑफ ए टर्म बघतोय. इथे जर बघितलं एक्सची डिग्री 2 आहे, इथे एक्स आणि वायची डिग्री 2 आहे. एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे, म्हणजे एक्स वायची डिग्री किती झाली 2. इथे y² डिग्री 2 आहे, इथे एक्सची डिग्री 1 आहे आणि इथे हा कॉन्स्टंट टर्म आहे याची डिग्री काय झाली 0. म्हणजे सम ऑफ इंडायसेस ऑफ व्हेरिएबल्स. आता सम ऑफ इंडायसेस ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे हे झालं इंडायसेस इज कॉल्ड डिग्री ऑफ ए टर्म. आणि नेक्स्ट आपण बघणार आहे होमोजिनियस इक्वेशन. आता होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय आहे की एन इक्वेशन इन विच डिग्री ऑफ ईच टर्म. आता डिग्री ऑफ ए टर्म बघितलं आपण, याच्यामध्ये आपण काय बघणार आहे डिग्री ऑफ ईच टर्म इज सेम. डिग्री ऑफ ईच टर्म इज सेम इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन. आता आपण डिग्री तर बघितली, आता या डिग्री पण ह्या होमोजिनियस इक्वेशनमध्ये डिग्री काय पाहिजे सेम. आता एक्झाम्पल जर घेतलं आपण x² प्लस 3xy इक्वल टू 0. डिग्री कशी काढायची आपण बघितलं. इथे एक्सची डिग्री काय झाली 2, इथे वायची डिग्री काय झाली 2. ह्या इक्वेशनची डिग्री काय झाली सेम, म्हणजेच हे काय झालं तुमचं होमोजिनियस इक्वेशन. तसंच जर सेकंड इक्वेशनचं एक्झाम्पल बघितलं 5x² प्लस 3xy मायनस 2y² इक्वल टू 0. याच्यात एक्सची डिग्री 2 आहे, एक्स वायची डिग्री 2 आहे, इथे वायची डिग्री 2 आहे. ह्या इक्वेशनमध्ये सुद्धा काय आहे ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये डिग्री ऑफ ईच टर्म काय सेम, म्हणजेच हे काय झालं तुमचं होमोजिनियस इक्वेशन. जर नेक्स्ट इक्वेशन बघितलं आपण 3x² प्लस 2xy प्लस 2y² प्लस 5x इक्वल टू 0. इथे एक्सची डिग्री 2 आहे, इथे एक्स वायची डिग्री 2 आहे, इथे वायची डिग्री 2 आहे, पण इथे एक्सची डिग्री काय झाली 1. म्हणजेच डिग्री ऑफ ईच टर्म काय सेम नाही आहे, म्हणजेच हे काय झालं इट इज नॉट ए होमोजिनियस इक्वेशन. इट इज नॉट ए होमोजिनियस इक्वेशन. आणि आपलं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन काय आहे स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन जे आपण ह्या चॅप्टरवर हे करणार आहे त्याच्यावरती एक्झाम्पल सोडवणार आहे. स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन काय आहे तुमचं x² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. हे इक्वेशन वापरूनच आपल्याला एक थिअरमसुद्धा सोडवायचं. हे तुमचं स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन.
नेक्स्ट आपण बघणार आहे एक थिअरम, सगळ्यात महत्त्वाचा थिअरम आहे हा, एक्झाममध्ये विचारतातच. थिअरम आहे तुमचा, प्रूव्ह दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री इन एक्स अँड वाय दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 represents pair of line through the origin if h square minus ab greater than equal to 0. आता हे थिअरम आपण प्रूव्ह करणारे होमोजिनियस इक्वेशन घेऊन. होमोजिनियस इक्वेशन वापरून आपल्याला 3 केसेस प्रूव्ह करायचे. सुरुवातीला आपण कन्सिडर करणारे होमोजिनियस इक्वेशन. कन्सिडर ए होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स आणि वाय. आपलं होमोजिनियस इक्वेशन कोणतं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन 1 नाव देणार आहे. त्याच्यात आपण फर्स्ट केस कन्सिडर करणार आहे इफ बी इक्वल टू 0. जर आपण बी इक्वल टू 0 घेतलं या इक्वेशनमध्ये तर आपलं इक्वेशन रेड्यूस होऊन काय इक्वेशन येणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू 0. एक्स कॉमन घेतल्यावर एक्स प्लस एक्स जर कॉमन घेतला तर इक्वेशन येणार आहे तुमचं एक्स प्लस 2hy इक्वल टू 0. तर रेड्यूस होऊन आपल्याला 2 लाईन्स भेटल्या आहे. 2 लाईन्स कोणत्या आहे? एक्स इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन आहे एक्स प्लस 2hy इक्वल टू 0. ही झाली तुमची केस 1. सेकंड केस आहे तुमचं, जर आपण इफ ए इक्वल टू 0 घेतलं अँड बी इक्वल टू 0 आणि ह्या इक्वेशनमध्ये जर पुट केलं एच नॉट इक्वल टू 0, मग इक्वेशन रेड्यूस होऊन काय इक्वेशन येणार आहे तुमचं? ए 0 घेतो आहे म्हणजे 2hxy इक्वल टू 0 दॅट इज xy इक्वल टू 0 म्हणजेच विच रिप्रेझेंट्स कोऑर्डिनेट ॲक्सिस. आपले एक्स आणि वाय काय असतात? कोऑर्डिनेट ॲक्सिस विच रिप्रेझेंट्स कोऑर्डिनेट ॲक्सिस अँड दे पास थ्रू ओरिजिन. ही झाली केस नंबर 2. केस नंबर 3 मध्ये आपण काय करणार आहे? इफ बी नॉट इक्वल टू 0, बी नॉट इक्वल टू 0 देन इक्वेशन 1 ऑन डिवायडिंग बाय बी बिकम्स. जर आपण बी ह्या इक्वेशनला बीने डिवाइड केलं तर आपलं इक्वेशन येणार आहे ए अपॉन बी एक्स स्क्वेअर प्लस 2h अपॉन बी xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफॉर y स्क्वेअर प्लस 2h अपॉन बी xy इक्वल टू हा प्लस या साईडला आल्यावर येणार आहे मायनस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर. आता आपण इथे काय वापरणार आहे नेक्स्ट स्टेपमध्ये? कम्प्लिटिंग द स्क्वेअर. कम्प्लिटिंग द स्क्वेअर म्हणजे याला आपल्याला कम्प्लीट करायचं आहे स्क्वेअर, पण आपण इथे आपल्याला थर्ड टर्म काढायचा आहे. थर्ड टर्म कसा काढायचा ते इंटिग्रेशनमध्ये आपण थर्ड टर्म कसा काढायचा बघितलेला आहे. म्हणजेच या इक्वेशनला आपण काय करणार आहे? वाय स्क्वेअर याचा थर्ड टर्म काय येणार आहे? एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. ह्याचा थर्ड टर्म काय येणार आहे? एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण कशाने डिवाइड प्लस करणार आहे? वाय स्क्वेअर प्लस 2h अपॉन बी एक्स वाय प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. मी इथे ॲड केलं ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला. तर एखादी टर्म जर आपण ॲड केली तर काय करतो? सबस्ट्रॅक्टसुद्धा करतो. या साईडला सुद्धा काय करणार आहे? एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर ॲड करणारे मायनस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर. आणि याचं जर कम्प्लिटिंग द स्क्वेअर केलं तर तुमचं हे टर्म येणार आहे वाय प्लस एच एक्स अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू याचा LCM जर काढला तर तुमचं इक्वेशन येणार आहे एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर आणि कॉमन घेतो आहे आपण एक्स स्क्वेअर. मग रिमूव्हिंग द स्क्वेअर काय येईल तुमचं? वाय प्लस एच एक्स अपॉन बी इक्वल टू प्लस मायनस रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी आणि इथे येणार आहे तुमचं एक्स. नेक्स्ट टर्म देअरफॉर नेक्स्ट स्टेप वाय इक्वल टू हा प्लस या साईडला गेल्यावर मायनस एच अपॉन बी एक्स प्लस मायनस रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी एक्स
देअरफॉर वाय इक्वल टू मायनस एच प्लस मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी सिम्प्लिफाय केल्यावर आणि एक्स तुमचा काय येणार आहे कॉमन. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स आणि दोन लाईन्स कोणत्या आहे तर वाय इक्वल टू मायनस एच प्लस एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी एक्स अँड y इक्वल टू मायनस एच प्लस मायनस रूट एच स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी एक्स. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स. कोणते दोन लाईन्स y इक्वल टू मायनस एच प्लस रूटमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी एक्स आणि दुसरी आहे y इक्वल टू मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन. Thus the homogeneous equation represents two lines y equal to minus h plus root मध्ये h square minus ab upon b x आणि दुसरी लाईन आहे y equal to minus h minus h square minus ab upon b x. हे आणि आता आपण बघणार आहे नेचर ऑफ लाईन्स. याचं नेचर ऑफ लाईन्स काय येणार आहे नेचर ऑफ लाईन्स. फर्स्ट आहे जर एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. सपोज जर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर लाईन्स आर कोइन्सिडेंट आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल तर लाईन्स आर इमॅजिनरी. हा झाला तुमचा थिअरम. आता सपोज जर आपण याला स्लोप m1 कन्सिडर केला आणि याला m2. सपोज m1 इक्वल टू आपण कन्सिडर केलं मायनस एच प्लस एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी एक्स आणि दुसऱ्या लाईनला कन्सिडर केलं m2 मायनस एच मायनस एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन एक्स. तर याचं सम ऑफ स्लोप काय येणार आहे सम ऑफ स्लोप म्हणजेच m1 प्लस m2 येणार आहे तुमचं मायनस 2h अपॉन बी आणि जर मल्टिप्लाय केलं म्हणजेच प्रोडक्ट ऑफ स्लोप काय येणार आहे याचं m1 m2 इक्वल टू a अपॉन बी. याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. सम ऑफ स्लोप म्हणजे मायनस 2h अपॉन बी आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 m2 इक्वल टू a अपॉन बी. आज आपण एक्सरसाइज 4.1 मधलं फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. आपण बघितलं होतं की कंबाइंड किंवा जॉईंट इक्वेशन कसं फाइंड करतो. आपण हे दोन लाईन्स दिलेले आपण याला u कन्सिडर करणार 2x प्लस वाय इक्वल टू 0 आणि v इक्वल टू घेणार आहे आपण 3x मायनस वाय इक्वल टू 0. याचं कंबाईंड किंवा जॉईंट इक्वेशन काय येईल यू व्ही इक्वल टू 0. यू आहे तुमचं 2x प्लस वाय आणि व्ही आहे तुमचं 3x मायनस वाय. दोन्ही इक्वेशन्स आपण मल्टिप्लाय करणार आहे. 2x मल्टिप्लाय होणार आहे ह्या ब्रॅकेटला y मल्टिप्लाय होणार आहे ह्या ब्रॅकेटला म्हणजे तुमचं इक्वेशन येणार आहे 6x स्क्वेअर मायनस 2xy प्लस 3xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. दॅट इज 6x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3xy तुमचं येणार आहे xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. हे झालं तुमचं कंबाइंड किंवा रिक्वायर्ड जॉईंट किंवा कंबाइंड इक्वेशन 6x स्क्वेअर प्लस xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. तसंच आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 अँड x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. सोल्युशन आपण u घेणार आहे x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 आणि v घेणार आहे आपलं x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. कंबाइंड किंवा जॉईंट इक्वेशन काय येईल यू व्ही इक्वल टू 0. मग दोन्ही ब्रॅकेट्स आपण मल्टिप्लाय यू आपला आहे x प्लस 2y मायनस 1 आणि x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0.
दोन्ही ब्रॅकेट्स मल्टिप्लाय केल्यावर आपलं इक्वेशन येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 2x. तसंच आपण 2y मल्टिप्लाय करणार आहे 2xy मायनस 6y स्क्वेअर प्लस 4y मायनस x मायनस मायनस प्लस 3y मायनस 2 इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 2xy काय येणार आहे तुमचं प्लस xy नंतर 6y स्क्वेअर नंतर 2x मायनस x प्लस x 4y प्लस 3y 7y मायनस 2 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस xy मायनस 6y स्क्वेअर प्लस x प्लस 7y मायनस 2 इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स. थर्ड एक्झाम्पल आहे तुमचं पासिंग थ्रू 2 3 अँड पॅरलेल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस. सपोज आपण ही जर लाईन कन्सिडर केली कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हे झाली एक्स ॲक्सिस ही वाय ॲक्सिस. पॉईंट येणार आहे तुमचा इथे सपोज 2 एक्स इक्वल टू 2 हा पॉईंट झाला तुमचा 2 आणि 3 म्हणजेच वाय इक्वल टू आलं तुमचं 3 आणि इथे एक्स इक्वल टू आलं 2 म्हणजे दोन लाईन्स आले तुमचे एक्स इक्वल टू 2 अँड वाय इक्वल टू 3 दॅट इज एक्स मायनस 2 इक्वल टू 0 अँड वाय मायनस 3 इक्वल टू 0. दोन लाईन्स आले आपले आणि आपल्याला जॉईन किंवा कंबाईन इक्वेशनसाठी दोन लाईन्स लागतात. यू इक्वल टू घेणारे आपण एक्स मायनस 2 इक्वल टू 0 आणि व्ही इक्वल टू कन्सिडर करणारे वाय मायनस 3 इक्वल टू 0. मग कंबाईन इक्वेशन काय येईल यू व्ही इक्वल टू 0 एक्स मायनस 2 वाय मायनस 3 इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट्स मल्टिप्लाय केल्यावर एक्स वाय मायनस 2x मायनस 2y प्लस 6 इक्वल टू 0. आपलं जॉईंट किंवा कंबाईंड इक्वेशन काय आलं आहे एक्स वाय मायनस 3x मायनस 2ay प्लस 6 इक्वल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण कन्सिडर करणार आहे फाइंड द कंबाइंड इक्वेशन पासिंग थ्रू -1 2 1 इज पॅरलल टू x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0 अँड अदर इज परपेंडिक्युलर टू 2x मायनस 3y मायनस 1 इक्वल टू 0. जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशनसाठी आपल्याला दोन्ही लाईन्स लागतात ते. आता इथे कंडिशन्स दिलेली आपल्याला -1 आणि 2 पॉईंट दिलेला आहे आणि पहिली लाईन काय दिली आहे एक्स प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. आपण फर्स्ट लाईन कन्सिडर करणार आहे एक्स प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. आता आपल्याला दोन्ही लाईन्स इक्वेशन्स फाइंड करायचे. आता ही फर्स्ट काय सांगितले त्यांनी 1 इज पॅरलल टू एक्स प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0. आता ह्या लाईनचा स्लोप काय येणार आहे मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे -1 अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय काय सांगितलं आहे 3. म्हणजे त्यांनी सांगितले काय सिन्स इट इज पॅरलल. पहिली कंडिशन काय सांगितलं आहे सिन्स इट इज पॅरलल याचा स्लोप काय येणार आहे -1/3. आपल्याला स्लोप माहिती आहे पॉईंट माहिती आहे आपण काय वापरणार आहे युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्म वापरल्यानंतर आपलं इक्वेशन येणार आहे y मायनस y1 इक्वल टू एम एक्स मायनस x1. y मायनस y1 किती आहे 2 इक्वल टू स्लोप -1/3 एक्स मायनस x1 किती आहे -1 म्हणजे इथे काय येणार तुमचं x प्लस 1 3 इथे मल्टिप्लाय झाल्यावर इक्वेशन येईल 3y मायनस 6 इक्वल टू -x प्लस -y. आपल्याला इक्वेशन व्यवस्थित जर लिहिलं तर आपलं इक्वेशन येणार आहे लाईनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलं तर x प्लस 3y मायनस 5 इक्वल टू 0. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. सेकंडली काय सांगितले त्यांनी ही लाईन काय परपेंडिक्युलर कन्सिडर 2x मायनस 3y मायनस 1 इक्वल टू 0. ही लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे पहिल्यांदा याचा स्लोप काय येईल -2 अपॉन -3 म्हणजेच 2/3. पण त्यांनी काय सांगितलं की ह्या लाईनचा स्लोप काय परपेंडिक्युलर सिन्स इट इज परपेंडिक्युलर. मग स्लोप काय येईल याचा -1/m स्लोप म्हणजेच
-1/2/3 इक्वल टू येणार आहे तुमचं -3/2, कारण याचा स्लोप सांगितला आहे त्यांनी परपेंडिक्युलर. परत आपण काय वापरणार आहे, स्लोप पॉईंट फॉर्म, कारण स्लोप माहिती आहे आणि पॉईंट माहिती आहे. युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म y minus y1 इक्वल टू m x minus x1. y minus y1 किती आहे 2, आणि आता स्लोप चेंज होणार आहे आपलं. ह्या लाईनचा स्लोप आला आहे -3/2 x + 1. 2 मल्टिप्लाय होणार आहे इथे 2y - 4 इक्वल टू -3x - 3, आणि इक्वेशन जर लाईन फॉर्ममध्ये लिहिलं तर इक्वेशन येणार आहे आपलं 3x + 2y - 1 इक्वल टू 0. हे झालं तुमचं सेकंड इक्वेशन. 2 इक्वेशन्स भेटले आपल्याला. आता जॉईंट किंवा कंबाईंड इक्वेशन फाइंड करायचे. याला आपण u कन्सिडर करणार आहे, याला आपण v कन्सिडर करणार आहे. u इक्वल टू घेणार आहे आपलं x + 3y - 5 इक्वल टू 0, आणि v आपलं येणार आहे 3x + 2y - 1 इक्वल टू 0. मग जॉईंट किंवा कंबाईंड फॉर्म काय आपला uv इक्वल टू 0. दोन्ही इक्वेशन मल्टिप्लाय केल्यावर तुमचं x + 3y - 5 इंटू 3x + 2y - 1 इक्वल टू 0. जर ह्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं, दोन्ही ब्रॅकेटला, इक्वेशन येणार आहे तुमचं 3x² + 2xy - x + 9xy + 6y² - 3y - 15x - 10y + 5 इक्वल टू 0. जर आपण हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं तर आपलं इक्वेशन येणार आहे 3x² + 6y² - 16x - 13y + 11xy + 5 इक्वल टू 0. हे आपलं झालं रिक्वायर्ड कंबाईंड किंवा जॉईंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स. ह्या फर्स्ट क्वेश्चन संपलेलं आपलं एक्सरसाइज 4.1 मध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. थँक्यू.